जी नरेशजी पाटील यांची टीम आहे, तर अश्वी 11 विक्रांत पाटील यांचा टीम. टॉस झालेली आहे. टॉस जय जतीन टीम कॅप्टन संदीप पाटील ऑन द टॉस अँड ही चूज द बॉलिंग फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर टीम कॅप्टन संदीप पाटीलने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं जातं विक्रांत पाटील यांची टीम, अर्थातच अश्वी 11. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत. दर्जेदार क्रिकेट 16च्या 16 पर्व आम्हाला सन्मानाने बोलून आमचा जो आदर केला हे भाग्य समजतो आम्ही ॲज कॉमेंटेटर म्हणून का 16च्या 16 पर्व बोलण्याची संधी आम्हाला तेलोली प्रीमियर मध्ये दिल्याबद्दल त्यांच्या संपूर्ण कोर कमिटी, मुकेश असेल, लारा असेल, या संपूर्णने विश्वास ठेवला मला. थँक्यू सो मच लारा आणि संपूर्ण तुमची कोर कमिटी जे मी शब्दाने इथे आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन जातो मॅच क्रमांक दुसरी आपल्या मैदानाच्या आतमध्ये खेळले जाते. पहिला जिम्मा सोपवलाय अर्थातच तन्मय माणिक पाटील, चांगला गोलंदाज. 7-8 वर्षामध्ये पाहिलं तर या प्रीमियर लीग मध्ये हा मोठा बॉलर आपल्याला मिळाला. बॉलची मागणी करा. एक प्रसिद्ध असे दोन्ही अंपायर पाहिलं तर गुरुनाथ पाटील अहमदाबाद गुजरात येथे जाऊन आलेला आहे. खूप गौरव आहे गुरुनाथ पाटील फ्रॉम सारसोळे, त्याच्या सोबतीला आहेत जू गाव बिलॉंग करणे आमचे विनोदजी भगत अंपायर करताना. नाव लौकिक असं हे अंपायर. चला स्पीडअप करा, खूप वेळ कमी आहे. आज पहिला दिवस आणि आपल्या भेटीला मात्र आगरी कोळी हे खेळाडू उद्या संपूर्ण इतर समाजाचे जे गावामध्ये खूप चांगले क्रिकेट खेळले आहेत त्यांचा खेळ आपल्या पाहणार आहोत. आज आगरी कोळी यांचा हा दमखम आपल्या मैदानाच्या आत. चला गाड्या आहेत टँकर, कारण ते आतमध्ये तुमल्या गाड्या आहेत मैदानाच्या चौकाच्या आत, त्यांना लवकरात लवकर आपण मैदानाच्या बाहेर काढा ही विनंती करतो आमच्या कोम बॉक्स मधून. चांगला प्रयत्न केलाय मनोज जो माहिती काय गोलंदाजी टाकली यार, पण तो एक चेंडू स्लोवन फसला. मनोज स्वतःवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती मनोजने. चला जो टँकर ट्रक चालक ट्रक ड्रायव्हरला विनंती करते, चला पटापट घ्या. चला येणारे 4 कॅप्टन ज्या चिठ्ठ्या काढायच्या लास्ट काढण्याचे बाकी आहेत उर्वरित. ब गटातील अ गटातील मॅच आपल्या भेटीला पहिला मॅच जिंकले. ब गटातील जे उर्वरित शिल्लक टीमच्या लॉर्ड्स येथे पाडण्यात येतील त्या टीमच्या कॅप्टनला करण्यात विनंती आपण या आमच्या व्यासपीठाच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स येथे आपल्या टॉस येथे लॉर्ड्स काढण्यात येतात. 4 टीमचे कॅप्टन ब गटा टीम मध्ये खेळतील. एक टीम त्या टीमचे कॅप्टन प्लीज या. चला जाऊ बॅक टू क्रिकेट. पहिली आरंभिक जोडी सलंबची जोडी पाहिली. अभिषेक पाटील याच्या सोबतीला स्मिथ बलिराम पाटील. पहिला चेंडू डाऊन द लेग, जोरदार अपील, अंगाला ब्रश झाले इन टू द बॉडी. सुपर बॉलिंग टप्पा पडल्या चेंडूला वळवलं होतं, इनकटरचा मारा केला. सुपर बॉलिंग, पहिला चेंडू अतिशय दर्जेदार टाकला. मिडल लेग स्टंपला मात्र हा पिचिंग झाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बोटाच्या जोरामुळे त्याला आत आणलं होतं. बेहतरीन बॉलिंग. पहिला चेंडू एक वेगळ्या आपल्या लौकिकाला नावाला लौकिकला साजेशा टाकला तन्मय पाटीलने. वन्स अगेन एक कमजिंग बॉल राईट ऑफ द विकेट. व्हेरी गुड बॉलिंग यार, कडक बॉलिंग. बराच विश्रांती घेतले. 3-4 जे आम्ही टुर्नामेंट पाहिले त्या टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसला नाहीये, परंतु एकला वेगळ्या उत्साहामध्ये एक वेगळ्या जोमामध्ये एक वेगळी तयार करून आलाय तन्मय पाटील. खास करून तयार ठेवली ती टीपीएल. ही टीपीएल गाजवण्याच्या इराद्याने मात्र बोलिंग टाकतोय. सल्ला मसला केला जातो कॅप्टनच्या बरोबर. संदीप पाटील काय निश्चित सांगतोय, पण 2च्या 2 इनकटर पण एक सिंगल आले. आता खातं खोललं जातं सिंगलने, अभिषेकने खातं खोललं जातं. बॅटिंग करताना अश्वी 11 जो विक्रांत पाटील यांची टीम आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं नरेश पाटील संघ मालक जय जतीन. बॅकफुट वगैरे जागा बनलाय. खराब लाईन, त्याचा यथोचित फायदा गेला आणि सरळ ओलांडून गेला हा षटकार. कडक स्ट्रोक. 6 रन डीजे. कमी वेगाचा पाहिला, त्याला शॉटऑफ जॅक केलं. व्हेरी क्विकली, व्हेरी पिक लवकर गेलं. डिप्स केलेला फेकून दिलं. बेहतरीन स्ट्रोक बाय अभिषेक. 6 रन.
साने धावसंख्या पुढे सरकते अश्वी 11 टीमची बिनगडी बाद आता 7 पहिलं ओव्हर प्रगती पत्तर बॉलिंग मार्ग पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर हाताळताना तन्मय माणिक पाटील या ओव्हर नंतर आम्ही अतिथी मान्यवरांचा सन्मान करणार आहोत ही ओव्हर जशी संभेल पावपाच्या ओव्हर मध्ये इन ऍक्शन मध्ये संदीप पाटीलने मात्र चेंडू सोपवले बॉल सोपवले तन्मयच्या खांद्यावरती पहिला चेंडू डॉट दुसरे सिंगल आणि आता तिसरा चेंडू ब्लास्ट गतीमध्ये परिवर्तन प्रयोग फसला नाही तर प्रयोग यशस्वी झाले डाऊन द बॉल ओ ग्रेट कॅच व्हॉट अ कॅच सूरज म्हात्रे टेक द कॅच मीट विकून थोडस पळत आला अतिशय उंचीवर भरारी घेतलेला चेंडू टोळा होता अभेशने षटकार मारल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन स्लो डिलिव्हरी स्लो वन डिलिव्हरी फटका फसला नतीजा जसं षटकार मारला तसं दुसऱ्या चेंडूवर विकेट मात्र प्राप्त केली पहिली विकेटचं पतन पहिला हद्रा अश्वी 11 ला एक गडी बाद आता स्कोर आहे 7 संतोष धंद्रे हे जुडल्यात स्वागत आहे स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर चांगली भूम आता कॅप्टन आल्या मैदानाच्या आत अभिषेक पाटीलला मात्र सरळ तंबूच्या रस्त्याने गतीमध्ये परिवर्तन केलं रस्ता धरायला पाक पडलं एक गडी बाद 7 अजी सध्या पहिलं ओव्हर मार्गस्थ मोठी विकेट मात्र हाती लागले एनकटरचा वापर केला पण त्यावेळी थोडासा स्लो गुडलन टप्पा म्हणून सावकाश गतीने आलं बॅटवर टायमिंग मिस झाला अभिषेक पाटील नतीजा अतिशय छान झेल टिपला तिथे सूरज म्हात्रेने वेल कॉट यार परफेक्टली बुंदा कोल्हाट यॉर्कर बॅटची कडा कॅप्टनला वेगळा प्रयोग केला होता बेहतरीन बॉलिंग यार सुपर बॉलिंग दॅट इज अ बनाना स्विंगिंग यार मॅग्निफिसंट पेस ऑफ बॉलिंग बाय तन्मय ग्रेट बॉलिंग बुंद्यात मारला सिंगल मिळते 8 एक गडी बाद सद्यस्थिती ग्रेट बॉलिंग अनदर चान्स टू द विकेट डाऊन द बॉल यस कॅप्टन परतलाय मोठा हादरा अवघ्या सिंगल वरती परतला गेलाय विक्रांत पाटील ओनर अँड टीम कॅप्टन व्हेरी इमिजिएटली बॅक इनटू द पवेलियन इज गॉन काय बॉलिंग टाकली यार भेदक मारा सुपर डुपर बॉलिंग बाय तन्मय माणिक पाटील जबरदस्त बॉलिंग पॉवर प्लेचा क्रीजचा वापर इनकटचा भडी मार त्या गोंधळामध्ये 2 बॅट्समन फसले पाहूया कसा इनकटर राईट आर्म मोर दॅन इन ऍक्शन सोनूची वाहिनी अगदी पुढ्यात बॅटची कडा टॉपेज डाऊन द बॉल स्वतः बॉल आला पहा तन्मय अचूक झेल खेळी मात्र इथे समाप्त कॅप्टन माघारी 2 गडी बाद स्कोर आहे पहिल्या ओव्हर पॉवर प्लेचं ओव्हर संपलाय P1 चा पहिला ओव्हर टाकला अतिशय लाजबा 8 डाबा खर्च करून 2 धक्के दिले 8 वर 2 चला जाऊया आणि महेंद्र पाटील जे सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आहेत आमच्या विनंतीला मान त्याला करूया आपण मुख्य डायस वरती सन्मानित मी जोगेंदरला विनंती करतोय मॅक्टोर माउड या नावाने सुप्रसिद्ध योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते महेंद्र पाटील यांना सन्मान दिला जातोय औचित्य आहे TPL टेरिफिक तलोली प्रीमियर लीग 2025 आणि तिथे आदरणीय पाहुणे म्हणून महेंद्र पाटील उपस्थित आहेत त्याचा शुभ सन्मान येथे केले जाते मॅक्टोर माउड क्रेग मॅक्टोर माउड नावाने ओळखणार आमचे योगेश पाटील सन्मानित करतात मायेची प्रेमाची इशॉल सुगंधित दरवळत सोडणारा पुष्पगुच्छ देऊन महेंद्र पाटीलला सन्मान केले जातो औचित्य TPL टेरिफिक तलोली प्रीमियर लीग 2025-16 दुसरा ओव्हर प्रदीर्घ अनुभव खूप दांडगा अनुभव असला गुणंदार अभि दंडन जाऊया नारायण मात्रेनं करूया सन्मानित आदरणीय नारायणजी मात्रे बेस्ट बॉलर ऑफ द 40+ तलोली गाव यांचा शुभ सन्मान येथे केला जातो पुन्हा एकदा हा सन्मान करताना क्रेग मॅक्टोर माउंट योगेश पाटील टप्पा पडला स्विंग झाला बॅकफुटवर गेला आणि तिथे गॅप मात्र होती त्या गॅप मध्ये इनफिल्डला मात्र सरळ चिट करताना डीप वरून येतं क्षेत्रक्षण ज्याने लाजबाब झेल पहिला टिपला तो सूरज मात्रे अवघे सिंगल मिळते धावसंख्या हलकीसे पुढे जाताना पहिला बॅटिंग करताना आमंत्रण दिलं अश्वी 11 2 धक्के दिले पहिल्याच ओव्हरमध्ये 8 एक उत्कृष्ट यष्टिरक्षकांना आक्रमक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे ते विनोदजी पाटील यांना करूया आपण मुख्य डायस वरती सन्मान दिला जातोय
पुन्हा विनंती असेल आमच्या योगेशला की आपल्या शुभ हस्ते विनोद पाटील द ग्रेट विकेट किपर, खऱ्या अर्थाने तलोली गावचे बेस्ट विकेट किपर, नवीनचा नावाजलेला हा विकेट किपर, लाभ केलाय काऊ कोणाच्या ठिकाणी जाईल, घेईल झेल, फलंदाज होईल बाद. हद्रा क्रमांक 3. स्थिराव नका, बॉलिंग चालली आहे. पहिलं ओव्हर अतिशय भेदक मारेमध्ये 2 हादरे दिल्यानंतर 8 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये सन्मानित केले जाते विनोदजी पाटील द ग्रेट विकेट किपर. अशा पद्धतीने 3 बॅटरचा इथे खेळ झालाय समाप्त. त्याचबरोबर ज्ञानेश्वर मडवी पहिला मॅचचे हिरो. चला ज्ञानेश्वर मडवी आपला सन्मानित केले जातं. जे बालाजीचे सर्व प्लेयर ऑफ द मॅच, 2 ओव्हर 16 धावा 3 विकेट आणि 2 टोळेजंग षटकार त्यांना सन्मानित केले जातं योगेश पाटील यांच्या मार्फत. स्वागतम सुस्वागतम. तलेवली प्रीमियर लीग 2025 पर्व 16 मध्ये अगदी मनापासून तुमचं आम्ही इथे स्वागत करतोय. सन्मान देण्यात योगेश पाटील मॅक्टोर माउंट नावाने प्रसिद्ध. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आत अभि आले बॉलिंग मार्फत विकेट चटकावले. त्याच्यानंतर हलकासा लेग ब्रेक टाकला, बॅकफूट गेला आणि थ्रू द शॉट मिड विकेट आणि शॉट फाईन मिड विकेटच्या देऊन हा चेंडू पुन्हा सूरज मात्रे जिथे अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण स्टँडर्ड वाढवून क्षेत्ररक्षण करतोय. बलिराम पाटील यांना करूया सन्मानित. स्वागतम सुस्वागतम बलिराम पाटील. ओ माय गॉड, व्हाट अ लवली बॉलिंग अँड एक्सलेंट डिलिव्हरी. बॅटची कडा, गुरुनाथांचा इशारा, घोषांकित 1. आमचे जिगरी दोस्त, आमचे परम मित्र, उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट फिल्डर, सर्व डिपार्टमेंट मध्ये जे कामगिरी चोख राहिले ते बलिराम पाटील यांना सन्मानित केले जातं. स्वागतम सुस्वागतम. एक स्पर्धा पर्व आम्हाला वाटत आहे बेस्ट बॉलर सायकल म्हणून सन्मानित घरून गेलेले येस बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॉलर कोण बेस्ट बॉलर आणि गेरवर्षीचा हे बॉलर मीच आहे हे आम्हाला आठवण करून. थँक्यू सो मच बैली. सर 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. फक्त 3 धावा. किती कंजूशी देणारा ओव्हर. दॅट इज अ लवली अभिमन्यू पाटील. पहिले ओव्हर टाकलं तन्मय माणिक पाटीलने 8 धावा खातर 2 झटके दिले. इथे फक्त 3 पाऊलचा 2 ओव्हरचा खेळ झालाय. समाजाचे चिठ्ठ्या काढण्यात येतात. ब गटातील 4 टीम. पिंटू भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते लॉर्ड्स ब गटातील 4 टीम. आपसामध्ये 4 टीमध्ये 2 मॅचेस कोणत्या होतील. सत्कार करूया पिंटू पाटील यांचा. स्वागतम सुस्वागतम. आमच्या विनंतीला मान देऊन पिंटू पाटील उपस्थित आहे. औचित्य आहे TPL तलवली प्रीमियर लीग शानदार वजनदार दमदार 16 पर्व 16 मध्ये घेऊन येताना विधान परिषद सन्माननीय आमदार दमदार आमदार रमेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा अतिशय थाटामाटामध्ये पार पडला. लगेच मॅच झाली. ती पहिली मॅच जिंकली SM बालाजीच्या विरुद्ध खेळताना जय बालाजी टीमने ज्ञानू मडवी ठरला सामनावीर. चला 4 टीम समक्ष बलिराम पाटील त्यांची छोटीशी बालक एकदम निरागस बालक त्यांच्या हातात चिठ्ठ्या. 4 टीम आपसामध्ये 2 टीम कोण खेळतील. आपसामध्ये 4 चिठ्ठ्या ब गटातली हे टीम हे लॉट्स. पहिली चिठ्ठी आहे बलिराम पाटील स्मिथ पाटील. स्वतःची टीम आली आहे. स्वतःच्या हाती लागली बलिरामचे स्मिथ त्यांचा लाडका सुपुत्र. तेच तर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. शुभम शुक स्मिथ आणि वेद. यस स्मिथ विरुद्ध वेद. स्मिथ बलिराम पाटील गतवर्षीचा उपविजेता संघ. स्मिथ आणि वेद ही बघा ते पहिली मॅच आपल्या भेटीला येईल. चला नेक्स्ट 3 आणि 4 क्रमांकाची मॅच. मैदानाच्या आत दुसरी मॅच आपल्या भेटीला आहे. जे जतीन विरुद्ध अश्वी 11 बॅटिंग करताना. वेद आणि स्मिथ पहिला मॅच आणि नंतरचा मॅच आहे वंशराज 11 आणि मदन नाना प्रतिष्ठान 11. वंशराज 11 च्या विरोधामध्ये मदन नाना प्रतिष्ठान 11. ही ब गटातील 4 मॅच आपसामध्ये भिडतील. तर ते अ गटातील मॅच दुसरी आपल्या भेटीला आहे. नॉकआउटचे मॅच अगदी कोळी खेळाडू असलेले हे टीम आपसात. भावेश पाटील कडून जर सुमित पाटील जेल करतो ₹200 कॅश प्राइज देण्यात येईल. याच्यानंतर पुन्हा जिंकणाऱ्यांचे ड्रॉ होतील याची दक्षता घ्या. ओव्हर क्रमांक 3 वर स्वतः कॅप्टन बॉलिंग मार लेग बॅकचा जादूगरी हा जादूगार आहे गोलंदाज. अजूनही आम्हाला कारकिर्दीतली त्याचा मॅच अजून आठवतं फायनलचा तो मॅच
दिवा 40+ 9 धाबा डिपेंड केल्या होत्या. सुरेख असा लॉप करण्याचा प्रयत्न, पण ती अनुमती ती हात खोलू दिला नाही. एवढा टॉप स्पिन, जबरदस्त टॉप स्पिन टाकला. परफेक्टली फ्लाइट अँड स्लाइटली स्टॉप स्विंग. इथे जरा गडबड स्थितीमध्ये खेळताना आपण पाहतो 3 झटके लागले. स्मिथ खेळतो वैयक्तिक 2 वर, त्याने त्याला 7 नीरज 1 चौकाराने 6 वर. आता स्ट्राइक वरती स्मिथ बलिराम पाटील ऑन द स्ट्राइक. 16 धाव संख्या, 3 गडी बाद. ओ क्वाड शॉट, हो हो हो, व्हाट अ स्लॉग, व्हाट अ ब्रेथ इन परफेक्टली मिडल ऑफ द बॅट अँड चेरन. डीजे कोण दिलं फाईन स्क्वेअर लेगच्या वरून आला षटकार स्मिथच्या बॅट मधून. व्हाट अ स्लॉक सेफ. बेहतरीन चेरन 22. बॅकफुटवर जाताना टायमिंग मिस. सिलिमी डाऊनला मात्र इथून बीट करताना फिल्डरला बीट करताना लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण नाही, फक्त सिंगल घेतली. 3 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. 3 गडी बाद 23 धावा. 23 लॉस ऑफ द 3 विकेट अश्वी 11 जो विक्रांत पाटीलचा टीम आहे, जे 3 चांगली गोलंदाजी टाकली. पहिल्या ओव्हर हाताळणं अर्थातच P1 तन्मय माणिक पाटीलने 8 धाबा करता 2 धक्के दिले. अभिषेक पाटील आणि विक्रांत पाटील हे विकेट त्याच्या मध्ये झाल्यात अडकल्यानंतर अभिमन्यू हा ज्येष्ठ बॉलर आला, ज्या फिरकीचा जादूगार फक्त 3 धाबा देताना 1 विकेट मिळवली. आता संदीप पाटील सुद्धा कॅप्टन होऊ टाकलं 12 धाबा, पण विकेट मात्र प्राप्त करू शकला नाही. अशा 3 ओव्हरचा खेळ झाले समाप्त. आपण पाहतो TPL तेलवली प्रीमियर लीग पर्व 16 आणि दुसरी मॅच आपल्या भेटीला. अर्थात बॅटिंग करताना अश्वी 11 3 ओव्हरच्या समान 23 वर 3. नाव वन्स अगेन ही जिम्मा सोपवलं कॅप्टनने खांद्यावरती तन्मयच्या, ज्याने पॉवर प्लेचा अतिशय तिखट मारा करताना 2 धक्के देताना अवघ्या 8 धाबा. आता त्याच्या समोर आहे यंगस्टर स्मिथ बलिराम पाटील. पॉइंट खडं केलं, डीप कव्हर आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ. ओ ग्रेट बॉलिंग, परफेक्टली यॉक, बनाना यॉक, स्विंगिंग बनाना यॉक, मधली एसटी आडवी. नतीजा क्लीन बॉल. विकेट क्रमांक 3 आपल्या नावे करताना तन्मय पाटील. सुपर बॉलिंग यार. बॉलिंग हवेमध्ये चेंडूला इनस्विंगर, बनानास इनस्विंगा. क्लीन बॉल स्मिथ पाटील. 3री विकेट. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली ना तन्मय माणिक पाटील यावर मध्ये, तर मामा बलिराम पाटील कडून दिले जातील रोख रुपये 1000 कॅश. 1000 कॅश रोख दिले जातील आपल्या भाच्याला. मामाकडून बलिराम पाटील कडून तन्मयने संधी आहे, 1 विकेट घेतली आहे. अशा लगातार 3 चेंडूमध्ये विकेट घेणं हॅट्रिक पूर्ण केले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. दुसरा बॉल यार, कडक कडक फ्लिक यार, बेहतरीन स्ट्रोक. ओ माय गॉड, काय चूक झाली बा, अगोदर का पुढे आला. नतीजा फ्लिक, बेहतरीन स्ट्रोक यार, कमालीचं टायमिंग. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट पर्यंत यॉर्कला फ्लिक केला. ग्रेट शॉटर चेरन. षटकार येतोय. ओ माय गॉड, इथे निर्णय मात्र बदलला, चौकार दिलं का साहित्य घेतले. तिथे डगआउट आहे ज्ञानेश्वर, हरकत नाहीये. जवळून पाहिलं तिकडून चौकार येते, नॉट 6 विकेट. चौकार. सुरेख बॉलिंग यार, खोलात टाकल्या चेंडू बॅटच्या टोईनला लागल्या तर फील्ड केलं तर शॉट मिड विकेटच्या ठिकाणी फील्ड केलं तर सिंगल अर्जित केली बॅट्समॅनने. बॅट्समॅनचं नाव आहे शार्दुल ठाकूर. हा आहे शार्दुल पाटील. काय खेळ, शार्दुल नाव मध्ये जाम आहे, जोम आहे, जोर आहे, ताकद आहे. बॅकफुटवर जाता पुन्हा शॉट मिड विकेट चांगले क्षेत्ररक्षण केले गेले, सिंगल वाचू शकला नाही. सिंगलच्या मार्फत स्कोर मात्र अश्वी 11 29 वर 4 गडी बाद. नीरजच्या बॅट मध्ये निघाली सिंगल. चौकार साईने 7 वर पोहोचते. शार्दुल खेळते षटकार साठी. LD पाटील कडून शार्दुल साठी रोख रुपये 1000 सन्मान्य लीलाधर पाटील LD पाटील कडून दिले जातील. सुरेख 40+ असे सन्मान्य LD पाटील. प्रत्येक षटकाराचे शार्दुल साठी. वेट बॉलिंग यार, सुपर बॉलिंग, गतीमध्ये परिवर्तन. ऑफस्टम्पला 9 केली, 9 मिस केली शार्दुलने. विकेटच्या पाठीमध्ये असे दर्जेदार विकेट कीपर करताना आपण पाहतोय ऍज विकेट कीपर म्हणून.
सुमित पाटील सुपर सुपर विकेट किपर 34 ओव्हर किती पदार बॉलिंग मार्क आपलं दुसरं ओव्हर टाकताना पहिलं ओव्हर टाकलं 8 धावा खर्च केले तन्मयने 2 विकेट ग्रेट बॉलिंग यार सुपर बॉलिंग खूप विश्वास नंतर काय टीपीएल साठी खास स्वतःला तंदुरुस्त ठेवलं 2 ओव्हर टाकले तन्मयने या मॅच मध्ये 2 ओव्हर मध्ये त्याने धावा खर्च केल्या 14 आणि विकेट प्राप्त केले 3 मागच्या मॅच मध्ये ज्ञानेश्वर मडवीने 2 ओव्हर 16 धावा 3 विकेट त्याच्यापेक्षा 2 धावा निश्चित कमी केल्या पण ज्ञानूचं वय आणि तन्मयचं जमीन आसमानचा फरक परंतु विचार केला दॅट इज अ गुड बॉलिंग एनएनएस बाय तन्मय माणिक पाटील कारण क्रिकेट खेळताना हा फक्त आकडा जो वयाचा आहे तो मॅजिक असतो फक्त आकडा असतो क्रिकेट कधीही खेळू शकता याचं जस्ट फॉर्मेटमध्ये 21 वर्ष उलटून गेलेले स्वस्थ शरीर आयुष्यमान नवीन वय 40+ 62 वर्षाचे आमचे LD पाटील अजूनही गोलंदाज नारायण मात्र तितक्याच वयाचे 60 पालटून गेले तर ती दमघाम दाखवतात बलिराम पाटीलला विसरून चालणार नाही त्यांचे 55 आहे पण त्यांचा त्या पडण्याचा रनिंग बिटवीन द विकेट पहिला आजपर्यंतचा एवढा तंदुरुस्त बॅटर 40+ मध्ये आम्ही पाहिला नाही जो बघतो आम्ही बलिराम पाटीलला स्कोर आहे 29 4 ओव्हरचा खेळ 29 अश्वी 11 29 6 चेंडूचा खेळ आणि संतोषने चांगला मात्र व्यक्त केलं तर जसं दुपारचा जो मध्यंतर येतो ना तो थोडासा लगाम बसतो बॅटरला धावा कमी मिळतात आम्ही दाद देतो संतोष ज्याने पहिल्या मॅच नंतर इतके आल्या जरूर पण त्याने सांगितलं दुपारच्या 17 नंतर लो स्कोर मॅच पाहायला मिळतात हा त्याचा या खेळपट्टीचा मैदानाचा अनुभव आहे आम्ही खरोखरच त्याची वाह करतोय मुक्त कंठाने प्रशंसा करतोय योग्य म्हटलं कारण 29 4 गडी बाद सध्या स्थिती आहे अश्वी 11 विक्रम दुपारचं 17 6 चेंडूचा खेळ बाकीने 6 चेंडू मात्र डिलिव्हर करण्यासाठी आता गोलंदाज भार सोपलाय जे जतीन टीम कॅप्टन संदीपने सूरज मात्रे पहिला झेल ज्याने टिपला पहिली विकेट काढून दिली तन्मय माणिक पाटीलला तो गोलंदाज आहे तो फिल्डर शेवटचा ओव्हर डेथ ओव्हर मध्ये स्लॉगिंग समोर आहे उंच पुरा असं बॅटर नीरज ओ माय गॉड घातक बिमार ओ माय गुरुनाथ पाटील काय सांगतील नो बॉल येस नो बॉल +1 आहे का गुरु नाहीये वाचवलं ते पाहत होते पहा किती तीक्ष्ण नजर आहे ही थोडीशी समज दिली आहे दुसरा प्रयोग करू नको अन्यथा माझा निर्णय काय असेल तुला समजले आंतरराष्ट्रीय नियम नो आझादी टू सेकंड भीमा नो बॉल फीटचा चेंडू ओ माय गॉड अगदी अंगामध्ये हवेमध्ये चेंडू पडल्यानंतर हवेमध्ये वळाला होता मिडलने लेग स्टंप मध्ये चेंडूला वळवलं होतं अंगामध्ये लागल्यानंतर एक सिंगल घेतली लेग बायचा इशारा दिला गुरुन पांडे एक सिंगल स्कोर मात्र पुढे सरकते नो बॉल नंतर 31 वर 31 धावा 4 गडी बाद सध्या स्थिती आहे शेवटचं ओव्हर इनिंग मधलं फेकण्यासाठी टाकण्यासाठी जय जतीन कडून सूरज मात्रे आता आहे शार्दूल पहिल्या चेंडूला टोळी जंग षटकार फ्लिक काय रिस्कची ताकद वापरली होती शार्दूलने बेहतरीन सुपर बॉलिंग व्हाईट यॉर्क बेहतरीन गोलंदाजी यार टिचून गोलंदाजी मेमने जे हाणामारचे षटक असताना ते हाणामारच्या षटकांना अपेक्षा असतात कॅप्टनना जो शेवटचा ओट टाकतो जी जबाबदारी ती लिहिल्या पेळल्या आता सूरज मात्रेने क्लेवर बुद्धिमत्ता अक्कलमंदीची गोलंदाजी शॉट कव्हर पॉइंट आहे आपण पाहू शकतो शॉट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ऑन द अप थ्रू द कव्हर पॉइंट जे क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन येईल फील करेल धावत पळत अशा 2 धावा मात्र अर्जित केल्या 2 धावसंख्या पुढे सरकली जाईल स्कोर वरती 33 वर 33 लॉस ऑफ द 4 विकेट आता मात्र या मॅच मधल्या पहिल्या इनिंगचे शेवटचे 3 बॉल शिल्लक हमला बॉल करणं अपेक्षित आहे शार्दूलसाठी ऑफ स्टंपच्या बाहेर आत असा कडक स्ट्रोक यार ज्यापणे स्कूप केले तर ना हॉकीच्या स्टिकने त्याचा स्ट्रोक केला मिड विकेटच्या ठिकाणी येस नो फ्रॉम बॉल 2 धावा झाल्या असते मित्रा परंतु वेट बनण्यापेक्षा दुर्लक्ष केलं दोन्ही डोकं मात्र उलट दिशेने पाहिलं नाही आखो में आखो इशारा करणं गरजेचं 2 चेंडूचा खेळ आता बाकी 34 लागल्यात 4 गडी बाद अवघे 2 चेंडू फेकण्यासाठी टाकण्यासाठी 5वा चेंडू घेऊन येईल शेवटचा ओव्हर मधला सूरज मात्रे सुरेख गोलंदाजी बॅट लवकर मात्र फिरते बॅटचा मूव आहे ना लवकर खुला होतोय बंदी तितक्या लवकर होते नतीजा सबमिट डिलिव्हरी नाव लास्ट बॉल इनिंग मधला शेवटचा बॉल घेऊन येईल सूरज मात्रे समोर आहे बॅट्समॅन शार्दूल पाटील नीरज पाटील
सुपर्ब रोखलं गेले मी म्हणेन. हा शेवटचा बॉल लवली बॉलिंग जिसी फुलटात लो फुलटात फायदा होऊ शकला नाही. फक्त सिंगल मिळते. ओव्हरची झाली 5व्या समाप्ती. एक इनिंगचा खेळ संपलाय. 4 गडी बाद धावसंख्या मात्र 35. 36 चा आव्हान. टार्गेट सेट केलं 36 धावा. हॅलो, चला जाऊया आपण टॉस बॉक्स जवळ. आता 2 नवीन संघ आणि त्यांच्या दरम्यान आता आपण नाणेफेकी करून घेऊया. मी आयोजकांना विनंती करतोय टॉससाठी यायचं आहे. या मी महेंद्र पाटील सरांना विनंती करतोय तुमच्या सुभाषचे आपण नाणेफेकी करून घेऊया. टॉस बॉक्स जवळ जाऊया. सर्वप्रथम तुमचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. खरं तर दोन्ही युवा आहेत आणि महेंद्र पाटील सर या सेकंड करायचं आहे. हो 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 महेंद्र पाटील सर टॉस कॉल कोण देतोय? चला छापास कॉल टेल. वेद 11 थांबायचं आहे. वेद 11चे कॅप्टन मात्र आमच्याशी जोडले जात आहेत. काय म्हणाल आज तलवली प्रीमियर लीग 2025 आगरी कोळी व तलवली ओपन. खरं तर तुम्ही स्वतःच्या गावासाठी मात्र खेळत असताना आणि गावातले आपण जर विचार केला तर लहान ते मोठे खेळाडू मात्र आज तुमच्या संघामध्ये असणार आहे. आणि सर्वप्रथम तलवली प्रीमियर लीग 2025 कशी वाटली? नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट आयोजन आहे यावर्षी देखील. चला जास्त वेळ नाही घेणार. टॉस जिंकला निर्णय का असणार सांगतो थोड्या वेळाने. ओके. महेंद्र पाटील सर खरं तर तुम्ही प्रमुख पाहुणे आहेत. तुमचा सुद्धा सल्ला घेणं गरजेचं आहे. कसं वाटतं जेव्हा तुम्हाला मुख्य अतिथी म्हणून तुम्हाला बोलवलं जातं आणि तुमच्या सोबत असते आणि तलवली गावाचे खरं तर तुम्ही सुपुत्र आहात आज आपल्या गावासाठी आणि स्वतः तर मात्र एक खेळाडू नक्कीच असणार आहात तुम्ही, पण आज प्रमुख पाहुणे म्हणून आलात. काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? चला ठीक आहे, जाऊया कॉम्बॉक्सकडे. सर न्यूज याप्रमाणे आहे, वेद 11नी मात्र नाणेफेकी जिंकलेली आहे आणि आपला ते निर्णय थोड्याच वेळात मात्र कळवणार आहे. गो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच किरण. ही बेहतरीन आवाज आमच्या आज कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळते. ट्रॉम्बेवरून आलेले किरण भोईर. पहिल्या मॅचमध्ये त्या अतिशय मंत्रमुग्ध करणारं त्यांच्या वाणीमध्ये आपण ऐकलं. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहतोय जे जतीनच्या समोर लक्ष ठेवलंय अवघ्या 36 धाबा. अश्वी 11 विक्रांत पाटीलची टीम आता नरेश पाटीलच्या विरुद्धमध्ये काय डिफेन्स करताना कसं खेळ करेल मैदानाच्या ते जाऊया. बॅक टू द क्रिकेट. अतिशय दमदार 16 पर 16 मध्ये तलवली प्रीमियर लीग TPL ट्रिमेंडस टेरिफिक प्रीमियर लीग. तर प्रेक्षकांना ही संधी मात्र इथे देण्यात आलेली आहे. आदरणीय महेश अंबो पाटील यांच्याकडून जो प्रेक्षक हायबा कॅच पकडेल त्याला कॅश 200 रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर
तन्मय पाटील साठी प्रत्येक षटकारासाठी कोण विराज पाटील ना येस विराज पिंपरे यांच्याकडून तन्मय पाटील साठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. चला जेवणाच्या काउंटर्स इथे ऑन झालेले आहेत. चविष्ट चवदार या जेवणाचा आनंद आपण घेऊ शकता. ही खासियत आहे तलोली प्रीमियर लीग. पहिला बोर सो द कॅप्टन विक्रांत चान्स फॉर द कॅच ड्रॉप द कॅच शॉट एक्स्ट्रा कबा कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. कॅच सोडली की मॅच सोडली. डाव्या हाताला जबरदस्त जर्क झाले. सिंगल अंपायरचा डिसिजन आहे तो फायनल. जोरात मारण्याचा प्रयत्न. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज बिक्की पिंपरे यांच्याकडून कॅश 500 रुपये देण्यात येईल तन्मयसाठी. घनसोलीकडून तन्मय पाटीलसाठी शुभेच्छा आल्यात. महेश पाटील फ्रॉम घनसोली या शुभेच्छा दिल्यात एका मित्राने एका मित्राला. लागला त्याच्या खूप दुखापत झाले. पाहिलं तर फिल्डर मैदानाच्या आत आपण पाहू शकतो. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला झेल घेण्याचा प्रयत्न. झेल तर सुटला परंतु डाव्या हाताला जबरदस्त झिंजेरे आल्या. एवढं प्रचंड वेगाने मात्र त्याला ड्राईव्ह केलं होतं. येस जेवणाचे काउंटर्स इथे ओपन झालेले आहेत. जेवणाचा आनंद आपण घेऊ शकतो. किरण भुईर जे आमच्या साथी समोरचक त्यांना विनंती करतो आपण जेवणाचा आस्वाद घ्या. चविष्ट खेळाडूंना मात्र विनंती केली जाते चला आपण या जेवणाचा चविष्ट चवदार जेवणाचा आपण आस्वाद घ्या. चांगले जेवण आणि त्यांच्या जेवणामध्ये काउंटर्स आता खुले झालेत. चांगले अंपायर रखरखत्या गुणामध्ये तापत्या मनामध्ये गुरुनाथ पाटील आणि विनोदजी भगत यांचं आम्ही खरोखर कौतुक करतोय. थँक्स सो मच. कित्येक एकही मात्र असा आठवडा नाही जो खाली गेलाय. एवढे मागणीतले अंपायर आहे गुरुनाथ पाटील आणि त्याच्या मार्गदर्शनाने त्यांचे धडे दिलेत विनोदजी भगत आणि त्या घडवताना अंपायरला याचं श्रेय जाईल गुरुनाथला. चांगला अंपायर आम्ही तारीफ करतो गुरुनाथ पाटील. कारण फक्त आपल्यापर्यंत सीमित नाही हे गुण ठेवत ते इतरांना वाटता नेहमी वाटण्यानं डबल होतं याचं शास्त्र सांगते. म्हणजे घडवलंय घडवण्यामध्ये निश्चित सिंहाचा वाटा आहे आमचा गुरुनाथ पाटीलला. जबरदस्त फटका. फटक्यामध्ये डाव्या हाताला लागलेला जबरदस्त चेंडूचा हा प्रार मार इंजोर झालात. प्लेयर जिथे फील्ड प्लेसमेंट होती ती बदली केली. जबरदस्त फटका बसला डाव्या हाताला आणि ऑन साइडला त्याला तैनात केलं. शॉट स्वेल लेगच्या ठिकाणी. जाऊया पहिल्या बॉल मध्ये सिंगल. नाव कॅप्टन टू कॅप्टन आयकॉन टू आयकॉन द बिग कॉन्टेस्ट बिटवीन द तन्मय अँड विक्रांत पाटील. पहिल्या बॉल मध्ये टाकता विक्रांतचा विकेट काढला होता क्लीन बोल्ड करताना. याच बॉलने आता तीच परफेक्ट करेल का विक्रांत. राईट मोर द विकेट. चांगला फटका. मामा आणि आत्याचा असं संघर्ष आपल्याला पाहायला मिळते. महेश पाटील फ्रॉम घनसोलीने शुभेच्छा दिल्यात. आमच्या लाडक्या तन्मयला सांगा का खूप असं चांगला खेळ तुझ्या खेळासाठी बेस्ट ऑफ लक. पॉइंट कबर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कबर. पहिला ओव्हर प्रगती पितावर बॉलिंग मार्क आयकॉन विक्रांत पाटील टीम मालक अश्वी. ग्रेट बॉलिंग परफेक्टली बुंदा. बुंदाचं महत्व पहा किती जोर लावले यार. ही विकेट काय मला मिळाल ना त्याचा आनंद वेगळ्या उत्साहामध्ये मी साजरा करेन. कडक यॉर्क. त्याच्या प्रचंड वेगाकडे पाहू नका त्याचा अहमद पाहा. स्लो होता परंतु परफेक्टली बुंदा ऑफसाइड ऑफ स्टंप. फक्त सिंगल मिळते. धावसंख्या पुढे सरकली 3 वरती. लक्ष्य आहे 36 धावा 36 टार्गेट. समोर जय जतीन. चांगला बॉल चान्स फॉर द विकेट. सोडता बॉलरने सोडला झेल. दोन्ही बॅट्समन मात्र सुदैवी आहेत लक्की आहेत. पहिल्या कबर एक्स्ट्रा कबरला झेल टाकला तन्मयचा. आता स्वतः गोलंदाज विक्रांत पाटील चूक करते. 2 झेल सुटले 2 विकेट. दोन्ही सलामीला बाद करण्यात यश आलं असतं विक्रांत. हार्ड लक. फक्त सिंगल आणखी सिंगल. 4 मध्ये 4 सिंगल. क्लेवर बॉलिंग. अवघ्या 36.7.2 ची आवश्यकता असताना प्रत्येक ओव्हर मध्ये काय ओव्हर हाताळतो पीमनचं स्वतः कॅप्टन संघ मालक विक्रांत पाटील. बॉलिंग मार्क अश्वी 11 टीम कडून. पहिली मॅच पाहिली. शानदार प्रदर्शन केलं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतो स्वतः संघ मालक ज्ञानेश्वर मडवीने. प्लेयर ऑफ द मॅच
SM बालाजी कांबळेची टीम मात्र या पर्व 16 मधून लीग मधून बाहेर. फटका चांगला इन ऍक्शन मध्ये, उंची जास्ती लांबी कमी, एलिमेंटची कमतरता, शतरक्षणचं पळत पोचेल पण कन्वर्ट झाला होता, टर्न झाला होता. घोषांकित चांगली गोलंदाजी ओव्हरऑल 5च्या 5 चेंडू त्यामध्ये 2 झेल सुटले. सिंगल गोलंदाजी अफलातून टाकले. देखणी गोलंदाजी फक्त सिंगल मिळते. 5 मध्ये 5 संतोष. लक्ष आहे 36 धावांचं. अतिशय जबरदस्त गोलंदाजी टिचून गोलंदाजी नियंत्रण कक्षेमध्ये टाकलेले गोलंदाजी स्वतः हाताळताना संघ मालक विक्रांत पाटील समोर आहे. तेवढ्या ताकदीचा ज्याने 2 ओव्हर टाकतात 3 विकेट घेतल्या तो तन्मय. Great shot! What a slog! Oh, the mid wicket! It's a sixer! Cheran, DJ? षटकाराचे रोख रुपये 500 रुपये कॅश. चला टेम्पो आहे. टेम्पो मालक चालक मालक प्लीज आपण मैदानाच्या बाहेर तो टेम्पो घेऊन जावा. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 बिनगडी बाद. पहिली ओव्हरची समाप्ती. दुसऱ्या ओव्हरमध्ये इन ऍक्शन मध्ये आता बॉलिंग मार्कर अश्वी इलेमन कडून अभिषेक पाटील. पहिला चेंडू सिंगल येते. 12 वर पोहोचले. पहिले सिंगल बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतो अभिषेक पाटील. बॅटिंग मधून ज्याच्या बॅट मध्ये एक बुलंद पावराचा षटकार आला होता. ग्रेट बॉलिंग आहे. अतिशय दर्जेदार बॉलिंग. ऑफसाइड ऑफसम बायचा इशारा दर्शविला गेला. घोषित क्षेत्रामध्ये गेल्यानंतर विनोदजी भगत यांनी इशारा दिला. अंपायर ऍज अंपायर म्हणून घोषणा केली. बायची एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकते. 36 धावसंख्येला उत्तर देताना आता जय जतीन बिनगडी बाद. दोन्ही बॅट्समन मात्र सुदैवी ठरलेत. दोन्हीचे पहिल्याच ओव्हरमध्ये विक्रम पाटील ज्या झेल सुटले स्वतः एक बॉलरनं विक्रमने झेल सोडला. तन्मयला शॉट एक्स्ट्रा कव्हरला ड्रॉप केला होता दुसऱ्या चेंडूवर. स्ट्रोक चांगला आहे. वाईड स्ट्रॉंग ओपनला लॉक करताना दर्जेदार फटका. सरळ चेंडू जातोय. एक टप्पा क्रॉस बाउंड्री. चरण अभिमन्यू पाटील अभि क्रिकेट खेळतात ना त्याला वयाला कोणतीच मर्यादा नसते. हा फक्त मॅजिक आकडा मधला पहा. ओ व्हाट अ शॉट. व्हाट अ टेरिफिक स्ट्रोक बाय अभिमन्यू. वाईड शॉट ओव्हर द फाइन डीप स्केल एक्सेप्ट मॅक्सिमम. चरण काय स्ट्रोक आहे पहा. पहिली मॅच 40+ ज्ञानूने गाजवली विनोद. आता अभिमन्यू गाजवते 40+ बोल बाला. येस त्याची टोपी त्याची तरुण. नरेन मात्रे बोलण्यामध्ये षटकार. धावसंख्या झपकन पोहोचत 23 वर. स्लाइस केला बॅक फुटवर जाताना स्केवर होतो. पॉइंटला स्किट झाला परंतु घोषांकित सिंगल मिळते. पहिला चौकार षटकार आणि आता सिंगल. आकस्मिक 40+ या फॉर्मॅट मध्ये खेळता. या ओव्हर मधला शेवटचा बॉल टू गो. 5 चेंडू टाकले जातात परत अभिषेक पाटीलने. काय दर्जेदार खेळ आहे. एक चौकार एक षटकार. वैयक्तिक पोहोचला अभिमन्यू 13 वर. सुपर बॅटिंग. बॉलिंग मार्कर अभिषेक. कमजिंग बॉल टू अभिमन्यू. सबमेंडरी टप्पा पडे चेंडू लो राहिला. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. पाऊलच्या दोन्ही ओव्हर संपल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चोख उत्तर दिले जय जतीनने अश्वी 11ला बिनगडी बाद. आता स्कोर पोचला 24 वर. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 मध्ये
सामना जिंकण्यासाठी फक्त 12. काय खेळ यार, जबरदस्त खेळ. पर्व 16. चला जेवणाचे काउंटर्स ओपन झालेले आहेत. 18 चेंडू आणि 12. 18 गेंदेवर 12 रन. मॅच खूप जवळ आहे जय जतीनसाठी, पण मॅच अजून फिनिश झाले नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल पडणार नाही, शेवटचे चेंडूवर जोपर्यंत ज्या मॅच मध्ये जे समीकरण आहे ती शेवटची धाव जोपर्यंत जोडली जाणार नाही तोपर्यंत सामन्याचं भवितव्य बाकीत करणं मूर्खपणाचं होईल. जाऊयास पुन्हा एकदा कॅप्टन आलाय, संघ मालक आलाय अश्वी 11चा विक्रांत पाटील आणि त्याच्या समोर आहे आयकॉन जय जतीन तन्मय माणिक पाटील. बरोबर 5 मध्ये सुरेख असं सुंदर प्रदर्शन केलं आणि नवी मुंबईमध्ये गावदेवी तलवली टीमला मात्र बाद पडला तन्मयने ऍज बॉलर म्हणून स्क्वॉड मध्ये घेण्यासाठी. त्याचं खास कारण होतं कारण तलवली प्रीमियर लीग हे पर्व त्याने 4-5 अक्षरशः आपल्या बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा गाजवलेत. प्रिन्स आदित्य प्रवीणजी कालुराव मात्रे यांची टीम प्रिन्स आदित्य रॉयल्स कडून हा खेळलेला आहे. अग्री कोहली प्रीमियर लीग शानदार प्रदर्शन. आता 18 मध्ये 12 धावांची आवश्यकता. ग्रेट बॉलिंग यार, तारीफ करतो आम्ही विक्रांत पाटीलजी. पहिल्या ओव्हर मध्ये असा दबदबा सोडणारा स्लो वन यॉर्कर टाकला होता. बॅटची कडा नाही तर बाय लागली. बायच्या अशा गुरुनाथ पाटीलने आम्हाला दर्शवलं. खूप जवळून गेला बॅट, कडक यॉर्क यार, तारीफ करतो विक्रांत पाटील. अतिरिक्त प्रचंड वेग नाही परंतु यॉर्क टाकताना बरंच प्रचंड वेग आहे, परंतु यॉर्क टाकताना गतीमध्ये थोडा सीमित होतो. स्लो वन डिलिव्हरी, कडक बॉल. आता 17 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. ग्रेट बॉलिंग यार, पुन्हा एकदा खोलात बुंद्यात कमालीची यॉर्कर बॉलिंग विक्रांत पाटील. शर्तीचे प्रयत्न करताना विक्रांत वेल डन. खामोश ठेवलाय. 2 मध्ये सिंगल. आता 16 मध्ये 11 धावा. मॅच जवळ घेण्याच्या जवळपास आणण्याचा एक जिगरीचा प्रयत्न करताना स्वतः संघ मला विक्रांत क्लास. वेळ वेगळ्या पद्धतीने धाटणीतला फटका स्लॉक स्वीप जरूर केलं. सिंगल मिळते. 3 मध्ये आता फक्त 1-2 धावा खर्च केली आहेत. 15 चेंडूचा खेळ बाकी. जय जतीनसाठी आता समीकरण असेल मॅच जिंकण्यासाठी 10 धावा. 26 लागल्यात. 36 धावांची आवश्यकता. आणखीन 10 धावा दूर आहे विजयाची चव चाखण्यासाठी जय जतीन. पॉइंट कडे डीप कव्हर आहे. 15 चेंडू आणि 10 धावा. डाऊन द बॉल आमच्या मान्यवरांना देणारा षटकार. आता 500 रुपये देण्यात येतील. विक्की जे सन्माने विक्की पिंपरे आहेत त्यांच्याकडून कॅश दिले जाईल 500 रुपये. जे मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकता हा चेहरा त्यांच्या माध्यमातून दिला जाईल प्रत्येक षटकार 500 रुपये फ्रॉम विक्की पिंपरे टू तन्मय. या फ्लेक बेहतर फ्लिक ऑफ द रिस्ट. एक टप्पा पडलाय, क्रॉस झालेला आहे. ही बाउंड्री. मॅच फिनिश. मॅच येथे उद्ध्वस्त. केवळ हार्डलक मी म्हणेन अग्री कोहली या फॉर्मॅट मध्ये खेळताना संघ आता मात्र अश्वी 11 विक्रम पटेलचा बाहेर. हार्डलक. ₹500 कॅश प्राइज दिलं जाईल. विक्की 1000. 2 षटकार. 2 षटकाराच्या सहाय्याने मात्र 1000 रुपये विक्की पिंपरेकडून दिले जाते. तन्मय चला प्लेअर ऑफ द मॅच नन्ना पदर या सामनावीरचा हक्क सांगितलाय ज्याने बॅटिंग करताना 21 धावा आणि बॉलिंग करताना 2 ओव्हर टाकले. 14 धावा खर्च केले, 3 विकेट. चला या मॅचचा बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच गोस टू द तन्मय माणिक पाटील. वेल डन तन्मय. आदरणीय त्यांचे सन्मान्य मित्र विक्की पिंपरेकडून रोख रुपये 1000 रुपये कॅश 2 षटकारासाठी आणि प्लेअर ऑफ द मॅच सन्मानित करणार आहोत आम्ही विकीला मुख्य व्यासपीठावरती. वेल्डन तन्मय माणिक पाटील ठरले मॅचचा हिरो ज्याने बॅटिंग करताना 21 धावांची बेहतरीन इनिंग आणि 2 ओव्हर टाकताना ज्याने खर्च केल्या फक्त 14 आणि प्राप्त केल्या 3 विकेट. त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. विक्की पिंपरेकडून रोख रुपये 1000 प्रत्येक षटकाचे 500 रुपये कॅश प्राइज असे 2 षटकार टोकले आणि त्यांच्याच शुभ हस्ते दिला जाईल विक्की पिंपरेकडून प्लेअर ऑफ द मॅच. वेल्डन तन्मय पाटील. जे जतीनसाठी अवघ्या 3.5 ओव्हर मध्ये मॅच फिनिश्ड. शुभेच्छा भले माझे परम मित्र.
ही अट्रॅक्टिव्ह टॉपिक आणि त्यांच्या माध्यमातून विकी पिंपळेकुंड 1000 सन्मानित केलं प्लेअर ऑफ द मॅच. 2 ओव्हर टाकले, 14 धावा, 3 विकेट आणि बॅटिंग करताना 2 षटकारासहित ठोकले त्याने 21. या मॅचचा जयतींचा ठरलाय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज विकी पिंपळेकडून देण्यात आलं होतं. ते देण्यात येताना एक आकर्षक ट्रॉफी तलोली प्रीमियर लीग अग्री कोळी फॉर्मॅट करणार बेल्डन. येस, पहिली मॅच तन्मय प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड आणि तुझे परम मित्र जर प्रत्येक षटकाचे विकी पिंपळेचे 1000 रुपये. कसं वाटलं पहिल्याच मॅच मध्ये हा लाजव 2-4 टुर्नामेंट पाहिला तर तो खेळापासून दूर होता. या फॉर्मॅट मध्ये खेळताना ती वापसी खूप दमदार झाली. आयोजनचं म्हणजे बघायला गेलं तर TPL साठी सर्वजण थांबलेले असतात, तर त्याचसाठी मी पण आपल्या गावाच्या प्रीमियर लीगसाठी थांबलेलो होतो. सो सर्वांचा म्हणजे विश्वास आहे, त्यासाठी मी आहे म्हणतो. येस, येताना छोटं टार्गेट होतं आणि जेव्हा विक्रांत पाटील तन्मय बॉलिंग करत होता त्याचे ते दमदार यॉर्कर ते खेळताना कसं वाटलं होतं? काय रणनीती आखली होती विक्रांतच्या विरोधामध्ये? विक्रांत पाटील हा नावाजलेला गोलंदाज आहे, त्याला गावात यॉर्कर किंग बोलतात, त्याच्यामुळे थोडा आरामातच खेळायचं होतं त्याला, त्याच रणनीतीने मी खेळलो. व्हेरी गुड, शुभेच्छा असतील तन्मय, वेल डन. विक्की चे 1000 रुपये आणि प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी ज्याने 21 धावा ठोकले आणि बॉलिंग करताना 2 ओव्हर टाकलं आणि फक्त 14 धावा देताना 3 विकेट. ऑलराऊंड